या हरिदासाचे घरी या हरिदासाचे घरी मनसे काय धारे माता मनसे काय धारे माता मनसे काय धारे माता माझा उपजारी जन्माता मनसे काय
या हरिदासाचे घरी मज उपजवी जन्मांतरी म्हणसी काही तरी मागा हेच देगा पांडुरंगा. श्रीमद जगद्गुरु तुकोबाराय अभंगामधून आपलं आराध्य दैवत श्री पांडुरंगराय यांच्यासोबत संवाद साधत असताना, भगवंताच्या वचनाला प्रतिसाद देत असताना, आपल्या अंतकरणामध्ये जी काही तीव्र इच्छा आहे ही प्रार्थनापूर्वक विनवणी करून भगवंताच्या पुढं व्यक्त करतात. या हरिदासाचे घरी मज उपजवी जन्मांतरी. भगवंता, तुम्हाला जर मला काही द्यायचंच असेल आणि असंच जर का तुम्हाला जर का वाटत असेल तर मला जेव्हा कधी पुन्हा जन्म म्हणजे पुढचा जन्म जर प्राप्त होणार जर का असेल तर तो मला हरिदासाच्या म्हणजेच एखाद्या भगवत भक्ताच्या अर्थात वैष्णवांच्याच घराण्यामध्ये तो मला द्या. अशा प्रकारची एक प्रकारची मागणी तुकोबाराय या अभंगामधून या ठिकाणी करतात हे आपल्याला या ठिकाणी दिसतं. वास्तविक हा अभंग सर्वांच्या पाठातला आहे, परिचयाचा आहे, मागणीपर अभंग या ठिकाणचा आहे. साधू संतांनी भगवंताच्या पुढे अनेक प्रकारच्या मागण्या मागितलेल्या आहेत. हे आपल्याला संत साहित्याचा अभ्यास करत असताना नजरेला पडतंच. असो, पाहायचंय काय आपल्याला आता या ठिकाणी की अभंगामधून तुकोबारायांनी काय मागितलं हा विषय जेवढा महत्वाचा आहे तेवढाच महत्वाचा दुसरा विषय म्हणजे असा की तुकोबारायांनी मागणी मागितलीच कशी. नवल वाटणारी गोष्ट आहे, आश्चर्य वाटण्याचं काम आहे ना. कारण नेहमीच्या वाटेने जाणारा मनुष्य जर समजा दुसऱ्याच वाटेने जर का जाताना जर का दिसला तर जरा नवल जरा माणसाला वाटत असते. तसं तुकोबारायांनी मागणी मागितली म्हटल्याबरोबर आता आमच्या पुढे असे प्रश्न निर्माण व्हायला लागतात की या मागणी शब्दाचा काय नेमका अर्थ असावा, कोण मागतं, कुणी मागावं आणि मागण्याचं प्रयोजन काय, असे हे प्रश्न मागण्याच्या अनुषंगानं उपस्थित होत असतात. आता या सगळ्या गोष्टींचा विचार जर करायचा झाला, या सगळ्या गोष्टींचा अर्थ जर काढायचा झाला तर तो सरळ सरळ असा निघतो की ज्या ठिकाणी काही ऐच्छिक अशा गोष्टीचा अभाव आहे अथवा अपूर्णता आहे आणि ती प्राप्त व्हावी व त्या योगानं सुखप्राप्ती व्हावी, समाधान प्राप्त व्हावं अशी ज्याची अपेक्षा असते तो त्याच गोष्टीची पूर्तता करण्याकरिता ज्याच्याकडे त्या सर्व गोष्टीची अनुकूलता आहे, विपुलता आहे, अशा एखाद्याकडे केलेली याचना म्हणजे मागणी. एकाच वाक्यात सगळी उत्तर मिळाली. आता या मागणीच्या प्रक्रियेवरून किंवा स्वरूपावरून त्याचं दोन प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं. एक म्हणजे मागणी म्हणजे याचना आणि दुसरं मागणी म्हणजे भीक. अर्थात एखाद्या वस्तू अथवा विशिष्ट गोष्टीच्या प्राप्तीकरिता केलेली इच्छा ही याचना किंवा भीक या मागणीच्या प्रकारामध्ये मोडते. आता हे दोन प्रकार आपल्याला वरचीवर जरा दिसायला सारखे जरी दिसत असले तरी त्या दोघांमध्ये सुद्धा एक सूक्ष्म असा एक भेद आहे. तो म्हणजे असा की भिकाऱ्याची जी काही मागणी असते त्यात अमुकच काहीतरी पाहिजे अशी निश्चितता नसते, थोडक्यात मिळेल ते घेणं. पण याचकाचं मात्र तसं नाही. याचकाची जी याचना असते ती निश्चित स्वरूपाची असते, तो ठरवून मागणी करतो. म्हणजे याचक आणि भिकारी जी करतो ती मागणीच असते, मात्र त्यात निश्चितता आणि अनिश्चितता याचा फरक असतो. असा हा यातला सूक्ष्म भेद जरी असला तरी त्या दोघांमध्ये सुद्धा एक समानता अशी दिसते की दोघही अभावाच्या प्राप्तीकरिता अभावाच्या प्राप्तीच्या अनुषंगानं मागणीच मागतात की त्यांच्याकडे कशाचा तरी अभाव, अपूर्णता, कमतरता असावी आणि त्या योगानं ते मागणी मागतात, किंबहुना मागणी संभवत असते.
प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबारायांनी जी काही मागणी मागितलेली आहे ही निश्चितता असणाऱ्या गोष्टीची. आता मागणी करतो कोण, तर ज्याच्याकडे कशाचा तरी अभाव आहे तो ना. मग या ठिकाणी तुकोबाराय साधू संत मागणी मागतात म्हटल्यावर आता या सगळ्या गोष्टींचा अर्थ आपण असा काढायचा का की साधू संतांकडे कशाची तरी अपूर्णता आहे, साधू संतांकडे कशाची तरी कमतरता आहे, हा साधू संतांकडे कशाचा तरी अभाव आहे. अहो साधू संतांच्या ठिकाणी असणाऱ्या समृद्धतेची ग्वाही देत असताना, साधू संतांच्या ऐश्वर्याबद्दल बोलत असताना तुकोबारायच एके ठिकाणी म्हणतात, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करीन ते काय नोहे महाराज. किंवा तुका म्हणे आम्ही त्रैलोक्याचे धनी, ज्यांच्या द्वारामध्ये सुवर्ण पिंपळ आहे, स्वर्ग ज्यांच्या द्वाराची पायरी आहे, काहीही करण्याचं सामर्थ्य ज्यांच्या अंगी आहे, मग अशा सगळ्या गोष्टीची विपुलता त्यांच्याकडे असताना त्या ठिकाणी अभावाचा विषय नाही म्हटल्यावर मागणी का. आता दुसरा विषय म्हणजे असा की मागणी का, तर इच्छेची पूर्तता होण्यासाठी. आणि इच्छेची पूर्तता कशाकरिता, तर सुखाचं निधान लाभावं म्हणजे सुखप्राप्ती होण्याकरिता. आता साधू संतांचा जर विचार करायचा झाला तर भगवंत म्हणतात की वेदाला, श्रुतीला, देश, काल यांना जे सुख मर्यादित करता येत नाही ते सुख माझे संत भक्त निरंतर अनुभवत असतात. त्यामुळे सुखप्राप्ती होऊन त्यांचं चित्त जागच्या जागी विरून जात असतं. देशे काले वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुख संपदा मदभक्त सदा भोगिती. ज्या सुखाचे सुख प्राप्ती विरोणी जाय चित्त वृत्ती, सुखे सुखरूप सर्वांगे होती, एवढी सुखप्राप्ती मदभक्ता. सांगायचं तात्पर्य काय की ज्यांच्याकडं अमर्याद असं सुख आहे, अथवा जे भोगतात म्हटल्यावर मागणी का. आता याच्याही पुढे अजून जाऊन सांगायचं जर म्हटलं तर अहो साधू संतांच्या जवळ एवढं असं सुख आहे की त्यांच्या संगतीमध्ये तुम्ही आम्ही जरी गेलो तरी तुम्हा आम्हाला देखील त्या ठिकाणी जाऊन सुखप्राप्ती होऊन त्याची पूर्णता प्राप्त होत असते. कारण तुका म्हणे तेथे सुखा काय उणे, राहे समाधान चित्ताची, असं सुख संतांच्या जवळ आहे. आता या साधू संतांच्या जवळ असणाऱ्या या सुखाच्या सामर्थ्याचा जर विचार करायचा झाला तर जे सुख संत सज्जनाचे पायी ते सुख नाही अनिका ठाई, तुकिता या सुखाचे नि तुके पै वैकुंठ झाले फिके, असं सुख संतांच्या जवळ आहे. अहो एवढंच काय, तर सुखाचा आगर असणारा, सुखरूप असणाऱ्या परमात्म्याला देखील त्याचं निज सुख केवळ आणि केवळ सत्संगतीमध्ये गेल्यानंतरच प्राप्त होतं. म्हणजे सुखाला ज्या ठिकाणी गेल्यानंतर सुख प्राप्त होतं, असं सुखाचं सुद्धा माहेर घर म्हणजे हे संत महात्मे. आता मागणीमधून सुख जर प्राप्त होणार जर का असेल, सुखासाठी जर मागणी जर करायची जर का असेल, मग हे असं हे सगळं असताना मागणी का. भगवंत म्हणतात की मला जर या जगात जर काय आवडत असेल तर माझे संत माझे भक्त हेच मला सर्वात प्रिय आहेत. ब्रह्मदेव, शंकर, बलराम म्हणजे माझा भाऊ, लक्ष्मी नाही फार काय, तर माझा आत्माही मला प्रिय नाही, एवढे मला हे संत आवडतात. न तथा मे प्रियतम आत्मयोनीर न शंकर, न च संकर्षणो न श्रीर, नैवात्माच यथा भवान. म्हणजे यांच्यापेक्षा हेच मला सर्वात प्रिय आहेत. आता देवाला प्रिय व्हावं असा कार्य अधिकार भाव अधिकार ज्या साधू संतांचा आहे, मग त्या भगवंतालाच भाव प्रेम सुख प्रदान करणाऱ्या संतांकडं कशाचा म्हणून अभाव संभवतो की ज्या योगानं ते मागणी मागतात. आता या सगळ्या गोष्टी झाल्या.
आता याच्या पुढं तुकोबाराय एके ठिकाणी असंही म्हणतात, भिक्षा पात्र अवलंबनी भिक्षा पात्र अवलंबनी भिक्षा पात्र अवलंबनी भिक्षा पात्र अवलंबनी
लाजीरवाणी म्हणजे याचा अर्थ काय की जे मागणी मागतात, जे मागणी करत असतात त्यांचं जीणं लाजीरवाण आहे असं म्हणतात. म्हणून तर आमच्या संपूर्ण मिराशीमध्ये मागण्याचा लवलेश सुद्धा नाही असं म्हणतात. काही मागणे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणीत असे. मग असं हे सगळं असताना मागणी का? आता मागणी केली हरकत नाही, केली कोणा पुढं? भगवंता पुढं, देवा पुढं. हा विषय आता या ठिकाणी आला. आता एक व्यवहारामध्ये आपण पाहतो की एखादा मनुष्य ज्या गोष्टीची त्याला जर का आवश्यकता जर का भासली तर ती गोष्ट त्याच्यापेक्षा समर्थ असणाऱ्याकडून तो त्या गोष्टीची अपेक्षा करतो की ज्याच्याकडे देण्याची शक्ती आहे. आता या ठिकाणी तुकोबाराय साधू संत भगवंताकडून अपेक्षा करतात. मग आता भगवंताचा जर विचार करायचा झाला तर भगवंताच्या ठिकाणी ज्या काही शक्ती विराजमान आहेत त्या साधू संतांच्या सुद्धा ठिकाणी आहेतच की हो. कोणत्या? कर्तुम, अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम. आता भगवंताची कर्तुम शक्ती काय आहे? गौतम ऋषींची पत्नी अहिल्या माता शापामुळे शिळाहून पडलेल्या होत्या. भगवंताच्या पदस्पर्शानं त्या पूर्ववत झाल्या. ही भगवंताची कर्तुम शक्ती आहे. मग संतांची कर्तुम शक्ती काय? माऊलींनी काय केलेलं? स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. ही संतांची कर्तुम शक्ती. आता भगवंताची अकर्तुम शक्ती कोणती? वानरा हाती लंका घेवविली मने तुका. झाडपाला खाणाऱ्या, जंगलामध्ये विहार करणाऱ्या प्राण्यांच्या साह्यानं रावणाचं गर्वहरण केलं, लंका जिंकली. ही देवाची अकर्तुम शक्ती. मग संतांची अकर्तुम शक्ती काय? रेड्यामुखी वेद वदविला. माऊलींनी रेड्याच्या मुखातूनच वेद वदवला. आता भगवंताची अन्यथा कर्तुम शक्ती कोणती? उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. भगवंताच्या नामाने सागरावर शिळा तरल्या. ही भगवंताची अन्यथा कर्तुम शक्ती. मग संतांची अन्यथा कर्तुम शक्ती काय? चालविली जड भिंती. माऊलींनी निर्जीव असणारी भिंतच चालवली. सांगायचं तात्पर्य काय की ज्याच्याकडे मागणी मागतात तो सुद्धा समर्थ आहे आणि जे मागणी करतात ते सुद्धा तेवढे समर्थ आहेत. मग असं हे सगळं असताना मागणी का? आता एकंदरीत जर बघायचं जर का झालं तर ज्यांच्याकडं सर्व प्रकारच्या समृद्धतेची, ऐश्वर्याची विपुलता आहे किंवा दिवाळं जरी निघालं तरी देखील ज्यांना धन्यताच वाटते. त्यानंतर सुखाला ज्या ठिकाणी गेल्यानंतर सुख प्राप्त होतं म्हणजे सुखाला सुख देण्याचं अवदारी ज्यांच्याकडं आहे. मागणी मागणं आम्हाला माहित नाही म्हणतात. जे मागतात त्यांचं जीणं लाजीरवाण आहे असं म्हणतात. मग असं हे सगळं असताना आमचे तुकोबाराय मागणी का बरं करतात? तर त्याचं उत्तर म्हणजे असं. कसं असतं पहा, आपल्याला या जगतामध्ये आपण काही गोष्टी करत असताना किंवा त्या होत असताना त्या गोष्टी होण्यापाठीमागं कारण जर काय असेल तर एक आपला स्वभाव धर्म. आपल्या स्वभावानुसार आपण जे ते कार्य करत असतो. पण काही वेळेला असंही होत असतं. जरा दिमाडाकडचे माईक बंद करा आणि प्रमाण चालू झालं की मग चालू करा. म्हणजे एवढं बंदच आहे का? काही वेळेला असं होत असतं की आपल्याला या जगात काही गोष्टी करत असताना आपल्या स्वभाव धर्मानुसार आपण जे ते कार्य या जगात करत असतो. पण काही वेळेला असंही होत असतं की आपल्याला काही गोष्टी करत असताना आपल्या स्वभाव धर्माच्या विरुद्ध सुद्धा कराव्या लागत असतात. स्वभावात नसतं पण करावं लागतं. आता या स्वभावाविरुद्ध वागण्यापाठीमागं काय कारणं असू शकतात? तर त्याला एक दोन कारणं या ठिकाणी दिसतात.
एक म्हणजे गरजेपोटी स्वभावाविरुद्ध माणसाला वागावं लागत असतं आणि दुसरं म्हणजे एखाद्याच्या आग्रहास्तव स्वभावाविरुद्ध माणसाला वागावं लागत असतं. स्वभावात नसतं पण करावं लागतं, वागावं लागतं. असत्य बोलणं स्वभावात नाही, नेहमी सत्य बोलणारा युधिष्ठिर, पण गरजेपोटी सांगावं लागलंच. अश्वत्थामा ठार झाला, हे झालं गरजेपोटी. आणि दुसरं एखाद्याच्या आग्रहास्तव स्वभावाविरुद्ध सुद्धा माणसाला वागावं लागत असतं. आता बाकीच्याचं काही कोणाचं सांगत नाही, पण स्वतःबद्दल बोलतो. त्या आषाढी कार्तिकी त्या सोहळ्याच्या वाटचाली पुरतं कासत नाही. आम्ही एक आमच्या स्वभावाची गाठ अशी बांधलेली आहे, त्या वाटपुरतं कासत नाही. आमचा स्वभाव म्हणजे कसा झालेला आहे त्या वारीच्या वाटपुरता. भोजन करावे परमित, कमी आहार खायचा, मापात खायचं. एरवीची गोष्ट सोडून द्या, पण त्या वारीच्या वाटपुरतं का असत नाही, पण जरा कमी खायचं, मापात खायचं. का? जास्त जर खाल्लं तर सोहळा कधी पुढे निघून जातो कळत तर नाहीच, पण पाठी मागून किती जरी पळत सुटलं तर मुक्कामाच्या ठिकाणीच जाऊन गाठावं लागतं. कारण जास्त जर खाल्लं तर झोप जरा माणसाला जास्त लागत असते. म्हणून स्वभाव आहे त्या वारीच्या वाटपुरतं का असत नाही, पण जरा कमी खायचं, मापात खायचं. पण एखादा आग्रह करतो, महाराज आज आमच्याकडे खरडा भाकरी आहे. सांगायचं तात्पर्य काय? स्वभावात नसतं पण करावं लागतं, वागावं लागतं. तद्वत साधू संतांच्या मागण्याच्या कारणात या दोन्ही गोष्टी आपल्याला दिसून येतात. अहो, स्वानंद स्वरूप स्थितीला पोचलेले हे संत महात्मे काही आता स्वतःसाठी करायची गरज नाही, पण जगदोद्धारा करता, जगाच्या उद्धारा करता, जगाच्या कल्याणा करता जी गोष्ट आपल्या स्वभावात नाही ती गोष्ट सुद्धा साधू संत करायला महाग पुढं आहे, काही करत नाही. तो भगवंत देखील स्वतःबद्दल सांगताना उद्धवाला म्हणतात, अरे उद्धवा, या ब्रह्मांडाचा मालक असणारा मी काय, मला कुठली गोष्ट तरी करायची गरज आहे का? मला या जगात कुठलं कर्तव्य करायची गरज नसताना सुद्धा मी देखील लोकसंग्रहा करता लोकांच्या साठी म्हणून स्वधर्मानं वागतो. त्रिभुवना माझी सर्वथा, उद्धवा मज नाही कर्तव्यता, तोही मी लोकसंग्रहार्था होय वर्तता निजधर्मी. हे झालं देवाचं. आणि संतांचं देखे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. मागणं स्वभावात नाहीच, पण भगवंताला काय मागावं, मागणीमध्ये नेमकं काय मागायचं असतं, माणसांनी देवाच्या जवळ काय मागावं हे जगाला सांगणं गरजेचं आहे. म्हणून कृती करून मागणी. कारण साधू संतांच्या आचरणाचं अनुकरण समाज करत असतो आणि साधू संतांचं आचरण हे जगाला उपदेशाप्रमाणे ठरत असतं. उद्धवा तुझे जे आचरण, तोची जनासी उपदेश जाण. म्हणून हे झालं गरजेपोटी. आणि दुसरं, एखाद्याच्या आग्रहास्तव स्वभावाविरुद्ध माणसाला वागावं लागतं, ही सुद्धा गोष्ट साधू संतांच्या मागण्याच्या कारणात दिसते. विश्वाचा मायबाप असणारा, सृष्टीचा चालक असणारा, मालक असणारा प्रत्यक्ष भगवंत स्वतः साधू संतांच्या जवळ मागण्याबाबत आग्रह धरतात, म्हणून मागणं भाग पडतं. आता प्रत्यक्ष भगवंत मागा म्हणून असा आग्रह करतात, तेव्हा भगवंताचा मोठेपणा कायम राखून ठेवण्यासाठी म्हणून संत मागणी मागतात. आता या ठिकाणी तुकोबारायांनी जी काही मागणी मागितलेली आहे, मग ही मागणी मागण्यापाठीमागचं कारण जर काय असेल म्हणाल तर भगवंताच्या आग्रहास्तव हे या अभंगावरून आपल्याला दिसतं. कशावरून म्हणाल तर, मनसी काहीतरी मागा. तुम्हा आम्हाला आग्रह तर लांबच राहिला, कारण काही नसताना आपल्याला काय पाहिजे त्याची लिस्ट आपण त्या देवाच्या समोर ठेवत असतो. आणि समजा देव जर आपल्याला मागण्याबद्दल आग्रह जर करायला लागले तर काय बोलायचा विषयच नाही. ती MPSC UPSCची पुस्तकं कशी असतात मोठी, तसं एक मागण्याचं पुस्तक एक आपलं तयार झाल्याशिवाय राहणार नाही. असो पहा, ज्या अर्थी भगवंत मागा म्हणून असा आग्रह करतात, त्या अर्थी त्या पाठीमाग कारण सुद्धा तसंच असलं पाहिजे ना. कारण एक व्यवहारात आपण पाहतोच,
की कितीही धनाढ्य व्यक्ती असला, कितीही दानशूर जरी व्यक्ती असला तरी तो माझ्याकडं मागा असं कधी म्हणत नसतो. कुणी मागायला आलं तर नाही म्हणणार नाही हे निश्चित, पण आग्रह धरेलच सांगता येत नाही. धनवंत आणि दयाळू, धनवंत आणि दयाळू, धनवंत आणि दयाळू, धनवंत आणि अग्नी आणि शीतळू हे दुर्लभजे दातारा. धनवंत आणि दयाळू, व्याघ्र आणि कृपाळू, अग्नी आणि शीतळू हे दुर्लभजी दातारा. धनवंत माणूस आग्रह करेल सांगता येत नाही. वाघ कृपाळू राहणं शक्य नाही. तुमचा उपवास असला म्हणून काय झालं, समोर आल्यावर तो सुद्धा केशवा माधव म्हटल्याशिवाय राहत नाही. चंदनाचा जरी अग्नी असला तरी शीतळ राहणं शक्य नाही. हे दुर्लभजी दातारा. धनवंत माणूस आग्रह करेल सांगता येत नाही, पण साधू संतांच्या बाबतीत हे विशेष आहे की प्रत्यक्ष भगवंत त्यांना मागण्याबद्दल आग्रह करतात. तर हे असं का, तर भगवंतावरती साधू संतांचे भक्तांचे अगणित असे उपकारही आहेत आणि ऋण सुद्धा आहे. आता देवावर संतांचं ऋण होतं ते कशाचं, सेवेचं. भगवंत मागा म्हणून असा एवढा आग्रह करतात, त्या अर्थी ऋण जरा अधिक असलं पाहिजे. कारण तुकोबारायांच्या अवताराचं चिंतन जर आपण केलं तर प्रथम अवतार प्रल्हाद, नंतर त्रेतायुगामध्ये म्हणजे राम अवतारामध्ये अंगद, द्वापार युगात म्हणजे कृष्ण अवतारामध्ये उद्धव, आणि पुढं कलियुगात प्रथम नामदेवराय आणि मग नंतर तुकोबाराय. अनेक जन्मात भगवंताच्या सोबत राहून सेवा केलेली आहे. कदाचित तुम्ही सुद्धा म्हणाल काय, आम्ही सुद्धा सेवा करतो, आमचे सुद्धा मागं अनेक जन्म झाले असतील, मागच्या अनेक जन्मात आम्ही त्या देवाची सेवा केली म्हणून तर या जन्मामध्ये आम्ही टाळ कुटतोय, त्या देवाचं नाव घेतोय. म्हणजे मागच्या अनेक जन्मात आम्ही त्या भगवंताची सेवा केली असणार,
मागचं पूर्व सुकृत, मागची पूर्व पुण्याई या जन्मात आमची फळाला आली, म्हणून तर आमच्याकडून या जन्मामध्ये त्या भगवंताची सेवा घडते, त्याचं नाम आमच्या मुखावाटी येतं. मग आमचं सुद्धा असं सगळं तुकोबारायासारखं असताना आम्हाला का आग्रह नाही? आता ही गोष्ट सत्य जरी असली, बरोबर जरी असली, तरी त्याचं उत्तर म्हणजे असं की सेवा करत असताना आमच्या अंतकरणातला आंतरिक भाव, उद्देश काय आहे, यावरून भगवंत साधू संतांना आग्रह का करतो आणि आम्हाला आग्रह का करत नाही, त्याचं उत्तर आपल्याला सापडतं. बघा, या जगामध्ये काही माणसं कशी असतात, चमत्कारिक भगवंताची सेवा करतात, पण कशी करतात आणि का करतात? तर आपल्या अंतकरणामध्ये जी इच्छित फल प्राप्त करून घेण्याची जी इच्छा आहे आणि त्याच्यासाठी जेवढी सेवा करावी लागते तेवढीच सेवा करून इच्छित फल प्राप्त करून घेतात, पुढचा विषयच नाही. उदाहरण जर सांगायचं जर झालं, एखाद्याला असं वाटतं काय की आपल्याला इंद्रपदच प्राप्त व्हावं, मग त्याच्याकरता 100 यज्ञ करावे लागतात. 100 यज्ञ केली आणि सुदैवानं इंद्रपद सुद्धा प्राप्त झालं. आता एकदा इंद्रपद जर प्राप्त जर का झालं तर पुढचा 101 करायचा विषय येईल का हो? बरं, जरी पुढचं एखादं दुसरं केलं तर चांगलं का वाईट, पण नाही, करणारच नाही बाबा. पुढचं उद्देश काय की जी गोष्ट प्राप्त करून घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी जेवढी सेवा करायची आहे तेवढीच सेवा करून इच्छित फल प्राप्त करून घेतात. एकदा मोबदला मिळाला की पुढचा विषय संपला. आता याच्या पुढं 100 यज्ञ करून इंद्रपद प्राप्त करून घ्यायचं होतं, पण झाली 50च, पुढचं होईच ना. मग म्हणतात जेवढं केलं तेवढं तरी मोबदला मागतात, किंवा तो जर प्राप्त जर होत असेल तर तो घेतल्याशिवाय सुद्धा काही राहत नाही. म्हणजे सेवा करणारे सगळे जरी असले तर सेवा करण्यातला फरक असा आहे की काहीतरी अपेक्षा ठेवून इच्छा प्राप्त व्हाव्यात म्हणून सेवा करत असतात. म्हणजे कसं बघा, एकतर देवाकडं मागायचं तर आहेच म्हणून सेवा करायची, आणि दुसरं सेवा केली म्हणून मागायचं. आता याच्या पुढं सेवा करायची थोडी, पण मागायचंच मात्र मारुतीरायाच्या शिफ्टीसारखं पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम क्षेम स्थैर्य आयु बासका एकट्याला अस्माकम सकुटुंबानाम सपरिवारानाम, काही याला अर्थ नाही. आता याच्या पुढं सेवा अधिक करायची पण मागायचंच मात्र काही नाही, ते म्हणजे आमचे संत महात्मे. पहिलं विषयो मज व्हावा ऐसा आठवण आठवे जीवा, हा साधूचा निरपेक्ष ठेवा जाण उद्धवा गुण पहिला. सेवा करतात ती फलप्राप्तीसाठी नाही आणि केलं म्हणूनही नाही, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता आणि त्याबद्दल मिळणारा मोबदला न घेता केवळ आणि केवळ सेवाच करतात. काही मागतही नाहीत ना घेतही नाहीत. म्हणजे या सगळ्यांमधून काय मला नेमकं सांगायचं आहे की कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता, मागणी न करता भगवंताची निरपेक्ष भक्ती अखंड जर केली तर त्याचं ऋण भगवंतावरती होत असतं, आणि त्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी भगवंताला मागण्याबद्दल आग्रहच धरावा लागतो, आणि त्याच वेळेला भगवंत मागा म्हणून असा आग्रह करतात. तुकोबारायांनी अनेक जन्मात भगवंताच्या सोबत राहून सेवा केलेली आहे, पण मागितलंच मात्र काही नाही म्हणून भगवंत आग्रह करतात. बर, भगवंतानी साधू संतांना आग्रह का करू नये? अहो, आपलं सर्वस्व त्या पंढरीश परमात्म्याला अर्पण करून अखंड त्या भगवंताची सेवा करतात. सतत मुखावाटे त्या भगवंताचं नामस्मरण आणि त्या भगवंताचं नामरूपी औषध भवसागरात बुडालेल्या जीवांना देऊन भक्ती साम्राज्याचा विस्तार करून त्या भगवंताच्या कार्याचा भार हलका करणारे हे साधू संत क्षणभर सुद्धा ज्यांच्या भगवत चिंतनामध्ये खंड पडत नाही. एवढंच काय तर शिंक जांभई खोकला आला तर तेवढा वेळ आपला देवाचं नाव घेण्यास खंड पडला तर तळमळ करणारे आमचे तुकोबाराय. शिंक जांभई खोकला इतुका काळ व्यर्थ गेला. मग पांडुरंगरायाला सुद्धा वाटतं काय की युगायुगांपासून माझी सेवा करत आलेली आहेत, जगाचा उद्धार करत आलेले आहेत, पण
या कलियुगाचा काळच एवढा जबरदस्त आहे की तो कोणालाही न जुमानता क्षणोक्षणाला फोपवत चाललेला आहे. आणि माझ्या हृदयात वास करणाऱ्या तुकोबारायांनी या कलियुगाच्या लोकांच्या उद्धाराकरता जे स्वरूप धारण केलेलं आहे, गळ्यामध्ये विना, एके हाती टाळ, एके हाती चिपुळ्या, मुखात नाम घेऊन जगाचा उद्धार करत आहेत. मग असं या युगातलं हे तुकोबारायांचं स्वरूप मला नंतर कधी बघायला मिळेल? पुन्हा पुन्हा अवताराला येणार हे निश्चित, पण या युगात जे स्वरूप त्यांनी धारण केलेलं आहे त्या स्वरूपाचं दर्शन, त्या स्वरूपाच्या संगतीचं सुख वेगळंच आहे. तेव्हा तुकोबारायांच्या या स्वरूपाला जर मी काही जर का दिलं तर त्याची सार्थकता मला वाटणार आहे, त्याची धन्यता मला वाटणार आहे असं देवाला वाटतं. तेव्हा तुकोबारायांच्या या स्वरूपाला मला काहीतरी द्यायचं आहे म्हणून भगवंत आग्रह करतात. आता कदाचित हे ऐकून जरा शंका तुमच्या मनात आली असेल. तुम्ही म्हणाल, काय महाराज तुम्ही नवीनच सांगायला लागलात, संतांच्या स्वरूपाकडे बघून आणि संतांच्या चेहऱ्याकडे बघून स्वरूपाकडे बघून कशाला असलं काय देवाला वाटावं? कारण संत म्हटल्यावर संत सगळी एक, संत सगळी सारखेच, संत लक्षणं सगळी सारखे, संतांवर देवाचं प्रेम आहेच, मग स्वरूपाचा विषय या ठिकाणी येईल कसा? अशा प्रकारची शंका आली नसली तरी, चिमटा काढायची जरा मला सवय मनात आली नसली तरी तुमच्या पुढे ठेवतो की संतांच्या स्वरूपाकडे बघून देवाला असं का वाटावं. तर आता याचं उत्तर तुमच्या पुढे ठेवतो. बघा, जसं साधू संतांचं भगवंताच्या रूपावरही तेवढंच प्रेम आहे आणि भगवंताच्या गुणांवरही तितकंच प्रेम आहे. धनी न पुरे गुणगाता रूपदृष्टी न्याहाळिता, तसं देवाचं सुद्धा संत लक्षणांवर सुद्धा भगवंताचं प्रेम आहे आणि संत स्वरूपावर सुद्धा भगवंताचं तितकंच प्रेम आहे. आतापर्यंत भगवंतानी भक्त मला का आवडतात, संत मला का आवडतात हे लक्षणांनी दाखवून दिलेलं आहे. यो मद भक्त समे प्रिया. पण या लक्षणांनी जे युक्त साधू संतांनी स्वरूप धारण केलेलं आहे त्या स्वरूपावर भगवंताचं विशेष प्रेम आहे. बघा, काय त्या भगवंताचं या कलियुगातल्या साधू संतांच्या स्वरूपावर प्रेम आहे पहा. ज्या वेळेला ज्ञानोबाराय या पृथ्वीवरील तीर्थ करण्यासाठी नामदेवरायांना विचारणा करतात सोबत येण्याबद्दल, तेव्हा पांडुरंगरायाचे लढीवाळ असणारे नामदेवराय म्हणतात, माऊली, माझ्या मालकानं, माझ्या स्वामीनी, माझ्या पंढरीरायांनी जर आज्ञा दिली तरच मी तुमच्या सोबत येतो. असं म्हटल्याबरोबर दोघं सुद्धा रावळामध्ये भगवंताच्या समोर आले. तेव्हा भगवंताच्या पुढं ज्ञानोबारायांनी प्रस्ताव ठेवला. तेव्हा भगवंत आज्ञा देतात, पण भगवंतांनी प्रथम माऊलींच्या पुढं मागणी मागितली. मागणी करतात भगवंत, म्हणतात ज्ञानोबाराया, माऊली, अहो नामदेवराय हे माझे सर्वस्वच आहेत हो, तेव्हा तुम्ही त्यांना व्यवस्थित घेऊन जावा, त्यांची तुम्ही व्यवस्थित काळजी घ्या. अशा प्रकारची मागणी भगवंतानं नामदेवरायांकरता नामदेवरायांच्या स्वरूपाकडे बघून माऊलींच्या पुढं केलेली आहे. परियेसी ज्ञानराजा बोले जगज्जीवन, तू तव सर्वज्ञ सुखमूर्ती. परी एक मागणे आहे तुझ प्रती, आठवण चित्ती असो द्यावी. हे कृपेचे पोसणे, हे म्हणजे नामदेवराय, हे कृपेचे पोसणे माझे आवडते, क्षण जीवा परते न करी सदा. परी तुवा साकडे घातले सर्वथा, दाटले सर्वथा हृदय माझे. आरुष साबडे नामे माझे वेडे, मार्गे मागे पुढे सांभाळावे. तहान भूक तुवा जाणावी जीवीची, मज चिंता याची वाटे थोर. आणि ज्या वेळेला नामदेवराय तीर्थयात्रेला गेले तेव्हा भगवंत पंढरपुरातून निजधामाला वैकुंठाला आले. वैकुंठाला आल्यानंतर चरण प्रक्षाळासाठी रुक्मिणी आईसाहेब आल्या आणि भगवंताला पाहिलं तर काय त्या पांडुरंगाची अवस्था झालेली होती हो. तर भगवंताच्या नेत्रकमलामधून अश्रूच्या धारा लागलेल्या होत्या. हृदय करुणा रसांनी ओतप्रोत भरलेलं होतं.
नामदेव रायांचा विरह असह्य झालेला होता भगवंताला. आत्ता तर यात्रेला गेलेत, पण कधी एकदा त्यांना पाहतोय ही अवस्था भगवंताची झालेली होती. का तर भगवंताला सुद्धा माहिती होतं की जी अवस्था आपली झालेली आहे तीच अवस्था नामदेव रायांची सुद्धा आहे. तीर्थयात्रे प्रति बोलविला नामा, आले निजधामा देवरावो. चरण प्रक्षाळाया रुकुमा देवी आली, श्रीमुख न्याहाळी भरोनी दृष्टी. तव ते निडारले नयन, खेदे भिजले वदन. हृदय झाले पूर्ण करुणारसे, बाप कृपेचा सागरू. सुखाचा सुखतरू, आर्तलो भापरू दिना लागी. चरणी ठेवणी माथा, पुसे जगन्माता. आजिका अवस्था विपरीत देखो, मने वाटते जड भारी. नाम्याच्या वियोगे दाटले उद्वेगे चित्त माझे. कवण्या सुखे स्थिर न राहे हे मन, केव्हा डोळा देखेन प्राण माझा. तो कैसा मजवीन राखील आपुला प्राण, हे चिंता दारुण वाटे मज. एवढ्यावरती भगवंत थांबले नाहीत. आपली लाडकी आवडते सगळे भक्त मंडळी, सगळे साधू संत आत्तापर्यंतचे जेवढे होऊन गेले तेवढी सगळ्याला भगवंताने एकांतात बोलून घेतलं. आणि त्या सगळ्यांच्या समोर पांडुरंगरायांनी जाहीरपणे सांगून टाकलं की मला या जगात नामदेव रायांच्या शिवाय दुसरं काही आवडत नाही. तव ते आवडते भक्त अंतरंग आपुले, देवे बोलाविले एकांतासी. म्हणे त्या नाम्या परते, मज दुजे ना आवडे. सांगे तया पुढे केशिराजू, त्याचे दृष्टी म्हण माझे निवे. वाटे त्या घालावे हृदया माझी, त्याचे लोभे म्हण माझे मोहिले. अखंड राहिले त्याचे पाशी. आणि ज्या वेळेला नामदेवराय तीर्थयात्रा करून पंढरपुरात आले, त्या वेळेला नामदेवरायांना पाहिल्याबरोबर भगवंताला अश्रू अनावर झाले. आलिंगन दिलं. आणि तुम्ही नसताना काय माझी इथं पंढरपुरात अवस्था झाली होती, त्याचा अभिप्राय भगवंतानं नामदेवरायांच्या पुढे ठेवला. मग केशव म्हणे नाम्या, खंती वाटे मनी. निद्रा न लगे नयनी पाहता वाट. तुझ विन उदास वाटे ही पंढरी. न पडे क्षण भरी विसर तुझा. तुझ माझी सवे मज तुझी आवडी. गुळासी न सोडी गोडी जैसी. तैसे तुम्ही आम्ही एकमेका माझी. विचारिता सहजी दुजे नाही. धरोनी हनुवटी दिदले आलिंगन. कुरवाळोनी वदन नेत्रपुसी. मग काढोनी कंठीची सुमन तुळशी माळा. घातली से गळा नामयाच्या. म्हणजे असं असणारं भगवंताचं या साधू संतांवर प्रेम. ज्ञानोबारायांच्या बाबतीत सुद्धा असंच आहे. ज्या वेळेला ज्ञानोबारायांनी संजीवन समाधी घेतली, त्या वेळेला सुद्धा भगवंताची अशीच अवस्था झाली आहे की या युगात ज्या स्वरूपात अवताराला येऊन ते कार्य करत आहेत, मग त्या स्वरूपाचा वियोग होणं म्हणजे भगवंत म्हणतात की आज मला ज्ञानोबारायांचा माऊलींचा वियोग झाला म्हटल्यावर आता मला कसं वाटतं. तर भगवंत म्हणतात की आज मला माऊलींचा वियोग झाला म्हटल्यावर आता मला असं झालं की आता माझ्या हृदयाचे 2 तुकडे झाले. प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातले वाक्य आहेत की ज्ञानोबारायांचा वियोग होणं म्हणजे मला कसं झालं, तर आता माझ्या हृदयाचे 2 तुकडे झाले. क्षणोक्षणा पंढरीनाथा नामयाचा धरोनी हात. ज्ञानदेवासी आठवीत कंठ सद्गतीत होणी. उद्धवासी म्हणे पांडुरंग, या सज्जनाचा न व्हावा वियोग. हे हृदय होत असे 2 भाग. सखे अंतरंग तुम्ही माझे. म्हणजे मला सांगायचंय काय की असं असणारं हे या साधू संतांचं कलियुगातलं स्वरूप आणि या स्वरूपावर असणारं पांडुरंगरायाचं प्रेम. की या युगात ज्या स्वरूपात अवताराला येऊन ते कार्य करत आहेत की देवाला सुद्धा वाटतं की तुकोबारायांचं हे स्वरूप मला नंतर दुर्लभ आहे. तेव्हा तुकोबारायांच्या या स्वरूपाला जर मी काही जर का दिलं
तर माझ्यासारखा भाग्यवान या ब्रह्मांडामध्ये दुसरा कोणी नसणार आहे. तेव्हा तुकोबारायांच्या या स्वरूपाला काहीतरी देण्याचं भाग्य माझ्या नशिबाला प्राप्त व्हावं म्हणून भगवंत म्हणतात मनसी काहीतरी मागा. काय त्या भगवंताचं आमच्या तुकोबारायांच्या स्वरूपावर प्रेम आहे, 2 शब्दात तुमच्या पुढे अजून दाखवतो. किती भगवंताचं आमच्या तुकोबारायांच्या या स्वरूपावर प्रेम असावं की सदेह वैकुंठाला घेऊन गेले. असं असणार तुकोबारायांचं या स्वरूपावर, भगवंताचं तुकोबारायांच्या या स्वरूपावर प्रेम. आणि या स्वरूपावर प्रेम असल्याच्या योगानं मनसी काहीतरी मागा हेच देगा पांडुरंगा. या हरिदासाचे घरी मडज उपजवी जन्मांतरी मनसी काहीतरी मागा हेच देगा पांडुरंगा. म्हणा कोरेगाव. या हरी दासाची घरे या हरी दासाची घरे या हरी दासाची घरे या रे दादाजी
या हरिदासाचे हरे दासा
पांडुरंग पार कुमाये जय जय विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमाये विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमाये विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमाये विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमाये हरे जय जय विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमाये विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमाये बोला कुंडली कमरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव अवतारा जय विठोबार कुमारी जय बोला कुंडली कमरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव या हरिदासाचे घरी
उपजवी जन्मांतरी, मनसी काहीतरी मागा, हेची दे का पांडुरंगा. भगवंत साधू संतांना आग्रह करतो. का भगवंत आग्रह करतो? आग्रह करण्यापाठीमागं काय कारण आहेत? तर आत्तापर्यंत जे जे काही सांगितलं त्या सगळ्या गोष्टी आग्रह करण्याकरिता कारणीभूत. हे आत्तापर्यंत आपण आता पाहिलं. आता हिथून पुढं आपल्याला काय पाहायचंय की भगवंत आग्रह करतात, पण देवाची एक आग्रह करण्याची एक रीत आहे, एक पद्धत आहे. त्या पद्धतीचा विचार जरा एक या ठिकाणी करायचा. काय? भगवंत आग्रह करतात, पण देवाची एक आग्रह करण्याची एक रीत आहे. त्या पद्धतीचा विचार आता इथून पुढं करायचा. बघा, भगवंतासारखं चतुर या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये दुसरं कुणीच नाही. भगवंताच्या चतुरपणाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. हा ऋण आपल्यावरती झालेलं आहे हे देवाला चांगलं माहिती आहे. म्हणून या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरिता, या ऋणातून मुक्त होण्याकरिता भगवंतांनी साधू संतांच्या पुढे, तुकोबारायांच्या पुढे पहिला प्रस्ताव ठेवला. काय? मागा, काय पाहिजे ते तुम्हाला देतो. ही देवाच्या चतुरपणाची पहिली पायरी. वाटलं देवाला काय की आता हे आपल्याकडं मागतील आणि एकदा आपण त्यांना दिलं की आपण आता ऋणातून मुक्त. पण देवाला तरी काय माहिती हो, हरी तैसे हरीचे दास. आता देवाकडून अशा प्रकारची विचारणा करण्यात आल्याबरोबर आमच्या तुकोबारायांनी एकाच वाक्यात ही केस निकाली लावली. काय? देवा तुम्ही आम्हाला मागा म्हणतात काय? बर, मग आमच्या तुकोबारायांनी सुद्धा जाहीरपणे त्या देवाला, भगवंताला सांगून टाकलं, आमान मागो ऐसा कधी, आमान मागो ऐसा कधी, कृपाने
आमान मागो ऐसा कधी कृपानिधी वर द्याल. भगवंता आम्ही तुम्हाला काही मागू नये असा वर आम्हाला द्या. असं म्हटल्यावर पडली पंचायत भगवंताला. आता काय करावं? मग भगवंतानं केली एक युक्ती. कशी बघा. समजा आपल्या घरी एखादा अतिथी जर का आला तर आपण काय करतो? पहिले एक ग्लास भरून पाणी त्याच्या पुढे ठेवतो. कुणी न सांगता पटकन चहा करून चहाचा कप त्याच्या समोर ठेवला की कप बघितल्याबरोबर तो कप उचलतो किंवा त्याला घ्यावा लागतो किंवा त्याला घ्या म्हटल्यानंतर त्याला घेणं भाग पडतं. तद्वत भगवंतानी अगोदर असंच केलं. काय? तुकोबारायांनी आमान मागो ऐसा कधी असं म्हटल्याबरोबर देवानी काय केलं? देव आदरे मने भक्ता घ्यावो भुक्ती मुक्ती आता. त्यांच्याच घरात कामारी असणाऱ्या भुक्ती मुक्ती स्वतःहूनच पुढं ठेवल्यान म्हणले घ्या. वाटलं देवाला काय की आपल्याला चहा घ्या म्हटल्यानंतर आपण चहासोबत बिस्किटं सुद्धा कशी उचलतो तसं हे सुद्धा घ्या म्हटल्यानंतर हे घेतील किंवा समोर ठेवलं म्हटल्यानंतर त्यांना सुद्धा घ्यावं लागेल. पण तुकोबारायांनी देवाला उत्तर दिलं. भक्त म्हणती नेघो देवा पुरे आम्हा तुझीची सेवा. देवाला वाटलं भुक्ती मुक्ती आवडत नाही म्हणून नाही म्हणतात की काय. म्हणून भगवंत पुन्हा म्हणाले अहो रिद्धी सिद्धी तरी घ्या रे. आता बघा या ठिकाणी तरी असा शब्द आला. आता हा शब्द कधी येत असतो आणि कसा येत असतो? समजा आपण एखाद्याच्या घरी जेवायला गेलो आणि जेवायला जर का बसलो तर काही वेळेला काय होत असतं की यजमान जे असतात त्यांनी काय केलेलं असतं? त्यांना जे पदार्थ योग्य वाटत असतात तेच पदार्थ त्यांनी बनवलेले असतात. पण होतं असं की आपल्याला न आवडणारे पदार्थ नेमके आपल्याला ताटामध्ये दिसतात. आता न आवडणारे पदार्थ पाहिल्याबरोबर आपण लगेच त्यातलं एक 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 बाजूला काढायला लागतो. असतातच 2 नाहीतर 4, पण एक एक बाजूला काढायला लागलो की लगेच आपल्याला ते म्हणतात बघा, आपल्या ताटाकडं बोट दाखवून हात दाखवून म्हणतात अहो ही दूध भाकरी तरी घ्या. आता हे म्हणणं म्हणजे त्यांचं कसं असतं बघा, ताटातच जे पदार्थ त्यांनी ठेवलेले आहेत त्यातल्याच 2 पदार्थाची सांगड ते आम्हाला घालून देत असतात आणि म्हणत असतात मग हे तरी घ्या. असं आमच्या देवाचं काम. स्वतःच ताट घेऊन आला, भुक्ती मुक्ती नको म्हटल्यानंतर स्वतःनीच बनवलेलं, हा शब्द महत्वाचा आहे बरं का, स्वतःनीच बनवलेलं दुसरं ताट समोर ठेवलं आणि म्हणाला मग हे तरी घ्या. पण याला सुद्धा आवाज जरा कमी करा. पण याला सुद्धा तुकोबारायांनी उत्तर दिलं, रिद्धी सिद्धी तरी घ्या रे भक्त त्यागी ती धिक्कारे. आता मात्र भगवंताची खात्री पटली, देता काहीच न घेती भुक्ती मुक्ती रिद्धी सिद्धी. मनोनिया संकट थोर वाटे दुस्तर मज यांचे. संकट पडलं भगवंताला, आता काय करावं म्हणून तुकोबारायांना म्हणायला गेले काय, अहो तुकोबाराया हा एवढ्या सगळ्या गोष्टी मी तुमच्या समोर ठेवतोय, ते घेण्याबद्दल आग्रह तुम्हाला करतोय, पण तुम्ही घेत का नाहीत, नको का म्हणतात. असं म्हटल्यावर तुकोबारायांनी देवाला उत्तर दिलं. म्हणले देवा अहो काय देताय म्हणले तुम्ही असलं, उलट तुम्हीच आमची सेवा घ्या. का तर पूर्वीपासून आम्ही करत आलो होतं, त्यामुळे तुम्हाला आम्ही तेवढं चांगलं ओळखतो. तुम्ही देताय हे निश्चित, पण सगळं मिथ्या, काही त्याचा उपयोग नाही. काय द्याल तुम्ही देवा घ्यावी सेवा अमुचीच. का पूर्वीपासून करीत आलो कळासलो अभ्यासे. आता हे म्हणजे कसं बघा, एखादा मनुष्य तीर्थयात्रेसाठी चांगली एसी बस काढतो, फुकट प्रवास, पण काही जाणकार माणसं काही त्याच्यामध्ये काही बसत नाहीत, म्हणून त्यांना म्हणतो अहो तुमच्यासाठी तर एवढी चांगली एसी बस, फर्स्ट क्लासचं सीट, तेही विना तिकीट, एवढं सगळं तुम्हाला देऊन करून सुद्धा तुम्ही नको का म्हणतात, बसत का नाहीत. असं म्हटल्याबरोबर ते अगोदर त्याला उत्तर देतात, म्हणतात अरे तू एवढ्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी देतोयस करतोयस खरं, पण 4 तासाच्या प्रवासाला 8 तास लावतोयस त्याचं काय. का
तर रस्त्याने जाताना येताना आधेमध्ये लागणाऱ्या गावांमधील लोकांना तो बसवरचा बॅनर तेवढा व्यवस्थित नीट वाचता आला पाहिजे ना. उदाराचं राहणार, किती तू उदार आहे, किती लोकांसाठी करतोय, किती काय काय करायला लागलाय, तुझी कीर्ती जगात मिरवली पाहिजे ना. आणि गाडीचं लागलाच बाबा तू कौतुक सांगायला. अरे तुझ्या त्या गाडीतल्या एसीने जर आमचं डोकं जर दुखत असेल तर काय तुझ्या गाडीत बसून करावं. तद्वत भगवंता या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला देतायत करतायत खरं, पण ज्या गोष्टींमुळे आमच्या सेवेत आमच्या भजनात जर व्यत्यय जर येत असेल तर काय कराव्या त्या रिद्धी आणि सिद्धी. वावग्या उपाधी भजना गोवा म्हणून शेरा मारला, द्याल तेथे अवघे मिथ्या आम्ही सत्यानं संडू. आता मात्र भगवंताच्या लक्षात आलं काय, अरे आपण तुकोबारायांना आग्रह करतोय खरं, पण आपण स्वतःहूनच ज्या गोष्टी त्यांच्या पुढं ठेवतोय त्याच गोष्टींबद्दल आपण त्यांना आग्रह करतोय ना. मग हे सगळं लक्षात आल्यावर मग नंतर भगवंत म्हणाले, देव मने भक्त हो काहीतरी घ्या रे, देव मने भक्त हो काहीतरी घ्या रे, देव म्हणे भक्त हो काहीतरी घ्या, देव म्हणे भक्त हो काहीतरी घ्या. देव मने भक्त हो काहीतरी घ्या रे, देव मने भक्त हो काहीतरी घ्या रे, देव म्हणे भक्त हो काहीतरी घ्या, देव म्हणे भक्त हो काहीतरी घ्या. ते म्हणती उरे शिनची घेता, ते म्हणती उरे शिनची घेता, याल तरी येना वैकुंठ लोका, याल तरी येना वैकुंठ लोका, याल तरी येना वैकुंठ लोका. ते म्हणती पुरे शिनची घेता, ते म्हणती पुरे शिनची घेता, याल तरी येना वैकुंठ लोका, याल तरी येना वैकुंठ लोका, याल तरी येना वैकुंठ लोका. देव म्हणे भक्त हो काहीतरी घ्या रे. आता मात्र भगवंत म्हणतात काहीतरी घ्या, काहीतरी मागा, मनसी काहीतरी मागा. बघा सगळ्यात अगोदर भगवंत मागा एवढंच म्हणालेले होते, परत त्याच्यानंतर स्वतःहून पुढं ठेवलं ते घ्या म्हणाले, परत हे नसेल तर हे तरी घ्या असं म्हणाले. पण आता मात्र भगवंत म्हणतात काहीतरी घ्या, काहीतरी मागा. पण हिथं सुद्धा देवाचं काहीच चाललं नाही. म्हणून पुढं कसं म्हणतात, दपकत दपकत घाबरत घाबरत काय, याल तरी नेईन वैकुंठ लोका. आता हे बोलणं देवाचं घाबरत आहे बरं का. का तर अजून मागाशी सारखं उत्तर दिलं तर काय करावं, काय द्यालो तुम्ही देवा, असलो काय म्हटलं तर काय करावं. त्याच्यापेक्षा तुम्ही माझ्यासोबत वैकुंठाला आलात तरी तुम्हाला घेऊन जाण्याची तयारी. आता हे असं का देवाच्या एकदम मनात यावं वैकुंठाला नेण्याबद्दल, हे असं देवाच्या मनात आलंच तरी कसं, याल तरी नेईन वैकुंठ लोका. तर त्याचं एक उत्तर अशा पद्धतीनं आपल्याला देता येईल की देवाला एक गोष्ट ही चांगली माहिती आहे की साधू संतांना भगवंताचा विरह कदापि सहन होत नाही. तद्वत भगवंताला आठवण झाली
मागच्या युगातली की निजधामाला जात असताना उद्धवाला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा विरह असंही झालेला होता. तेव्हा उद्धव भगवंताला त्या वेळेला म्हणाले होते, तुझी थोर लागली सवे मज न्यावे आपणा सवे, हेची प्रार्थित से जीवे भावे, कृपा यादवे मज कीजे. तू गरुडारूढ होसी तेव्हा कृपेने बैसवी पाठीसी, सांडू नको ऋषिकेशी निजधामासी मजनी. पण याच्यावर उत्तर देताना देवाने उद्धवाला कशा पद्धतीने उत्तर दिलेलं होतं, तर लोक आचरण कसे करतात, वैकुंठाला कधी जाता येईल, वैकुंठाला कसं जाता येईल, असलं सगळं उद्धवाच्या पुढं भगवंतानं त्यावेळेला ठेवलं आणि न नेणं अदृश्यदृष्ट्या टाळलं. मज निजधामा न्यावे होते पुशिले उद्धवे, ते निज बोध स्वभावे सोये केशवे सांगितले. न करिता हे उपाय स्थिती सर्वथा न घडे माझी प्राप्ती, तेने तू निजधामा प्रती कैशागती येशील. गोरोडी वावोनी वेगेसी न्यावे निजधामा मनसी, गती तेथ नाही पाखांसी, गम्य गुरुडासी ते नवे. सांडोनी उभय पक्षांसी साधक पावती मद्रुपासी, पक्षाभिमान आसे गुरुडासी गमनत्यासी तेने नवे. मनसी न्यावे घेऊनी खांदी मज खांदाची नाही त्रिशुद्धी, तुझं न सांडिता अहमबुद्धी गमनस्थिती तेने नोहे. म्हणजे अशा प्रकारचं उत्तर देवाने उद्धवाच्या पुढे ठेवलं. आता कदाचित प्रमाण ऐकून तुम्ही म्हणाल काय देवाचं चुकलंय. देवाने स्पष्ट उद्धवाला सांगितलंय की भक्ती केल्याशिवाय माझी प्राप्ती होणार नाही, अहंकार असेल तर निजधामाला जाता येणार नाही, धडधडीत सांगितलं म्हटल्यावर काय देवाचं चुकलं असं मनात तुमच्या प्रश्न आला असेल. उत्तर तुमच्या पुढे ठेवतो. बघा, उद्धवाचा आणि भगवंताचा हा प्रत्यक्ष संवाद आहे. हे प्रमाणांवरून लक्षात येतच. उद्धवाचा आणि भगवंताचा हा प्रत्यक्ष संवाद आहे. म्हणजे स्पष्टता अशी होतीये की उद्धवाला भगवंताच्या संगसुखाचा अनुभव होतोय. अहो, अहंभाव जर असेल तर संगसुख लांबच, हा बाबा भेट सुद्धा देत नाही, आणि हिथं संगसुखात कसला आला अहंभाव. बर जरी असला तर त्याच्या संगसुखात गेल्यानंतर तो कधी पळून निघून जातो हे कळत सुद्धा नाही. सुखामा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया. पण विरह अवस्थेमध्ये उद्धवानं हे सगळं बोलणं मान्य केलेलं आहे. कारण विरह अवस्थाच अशी असते की ज्याचा विरह आपल्याला होणार आहे तो काय सांगतो हे खरं वाटतंच, उलट तो काय सांगतोय याच्यापेक्षा तो आत्ता तरी माझ्या समोर आहे याच्यामध्येच धन्यता असते. म्हणजे त्या अधिकारापर्यंत जाण्याच्या अधिकाराला उद्धव पात्र होते. न नेण्याचं कारण त्याला आहे दुसरं, पण त्या अधिकाराला उद्धव पात्र होते. आता न नेण्याचं कारण काय आहे कदाचित तुम्हाला माहिती असेल, पण मला जे कारण वाटतं ते तुमच्या पुढे ठेवतो. काय, उद्धवाला जर देव घेऊन गेले असते तर पुढं उद्धवाचा आणि भगवंताचा संवाद झाला नसता. पुढं उद्धव आणि श्रीकृष्ण भगवंत हे संवाद साधणार होते आणि त्या संवादाचं वर्णन श्रीमद भागवत महापुराणाच्या 11 स्कंदामध्ये येणार होतं. आणि श्रीमद भागवत महापुराणाच्या 11 स्कंदावरती म्हणजे उद्धव श्रीकृष्ण या गोड संवादावरती पुढं कलियुगामध्ये नाथ महाराज त्याच्यावर टीका करणार आणि नाथ महाराजांच्या रसाळ वाणीने निर्माण झालेल्या ग्रंथाच्या श्रवणानं चिंतनानं जगाचा उद्धार होणार, भक्ती साम्राज्याचा विस्तार होणार. हे भगवंताला त्यावेळेला माहिती असावं म्हणून नेलं नसावं. असो पाहायचंय काय आपल्याला या ठिकाणी की येतो म्हटलं तर नेलं नाही, आणि आता म्हणतात याल तरी नेईन वैकुंठ लोका. पण आता मात्र तुकोबारायांनी उत्तर दिलं, ते म्हणती नका बंदी खान ते. आता मात्र भगवंतानं हात टेकले, चतुरपणा सोडला. यांना आता उत्तीर्ण व्हायचं कसं, मोठा प्रश्न पुढं उभा राहिला. म्हणून भगवंत व्याकुळ झाले आणि व्याकुळ होऊन भगवंतानं काय केलं
तर आपल्या हातानं आपली चोरी उघडी करून दाखवली. कुणाच्या पुढं? रुक्मिणी आईसाहेबाच्या पुढं. रुक्मिणी आईसाहेबाच्या पुढं. मनुष्य एक वेळ आपल्याला झालेला त्रास जगाशी लपवेल, एक वेळ आपल्याला झालेलं सुख भावकीशी लपवेल, एक वेळ मनुष्य जगाशी खोटं बोलेल पण कुठं तरी खरं बोलतो. आईसाहेबाच्या पुढं भगवंत व्याकुळ होऊन बसले आणि भगवंताची अशी अवस्था पाहिल्यावर रुक्मिणी आईसाहेबांनी भगवंताला विचारावं, अहो भगवंता काय तुम्हाला झालं? असं म्हटल्याबरोबर भगवंताला अश्रू अनावर झाले आणि व्याकुळ होऊन भगवंताने आईसाहेबाच्या पुढं सांगायला चालू केलं. म्हणले रुक्मिणी काय सांगू तुम्हाला? भक्त सेवेच्या उपकारे बहुत आभारे ताटलो, बहुत आभारे ताटलो, बहुत आभारे ताटलो. भक्त सेवेच्या उपकारे बहुत आभारे ताटलो, बहुत आभारे ताटलो, बहुत आभारे ताटलो. भक्त सेवेच्या उपकारे बहुत आभारे बहुत आभारे काय उत्तीर्ण भावे यांसी रखुमाईचे विचारे, रखुमाईचे विचारी, रखुमाईचे विचारी. काय उत्तीर्ण भावे रखुमाईचे विचारे, रखुमाईचे विचारी, रखुमाईचे भक्त सेवेच्या उपकारी बहुत आभारे दाटलो, काय उत्तीर्ण व्हावे आणसी रखुमाईसी विचारी. आईसाहेबांच्या पुढं भगवंतानं आपल्या अंतकरणातली तळमळ व्यक्त केली आणि भगवंताला पाहिल्यानंतर पांडुरंगरायाची अशी अवस्था का झाली हे आईसाहेबांनी एका क्षणात ओळखलं. कारण भगवंताची अशी अवस्था रुक्मिणी आईसाहेबांच्या शिवाय जाणायचं कुणाचं काम नव्हे. श्रीरामाचे पूर्णपण सीताच जाणे संपूर्ण, या लागी त्याचे सगुणपण पाहे आपण सर्वायवी. पत्नीला पतीच्या अंतकरणातला भाव लक्षात येतो, तसेच मातेला आपल्या लेकराच्या अंतकरणातला भाव सुद्धा जाणवतो. तुकोबारायांच्या अंतकरणातला भाव रुक्मिणी आईसाहेबांना चांगला माहिती होता. बौद्ध अवतार चक्रपाणी 17वी कळा माय रुक्मिणी, जाणत असे अंतकरणी भक्त इच्छा. आता आईसाहेबाचं आणि पांडुरंगरायाचं बोलणं चालू झालं. आईसाहेब देवाला म्हणायला लागले, अहो भगवंता दीनवत्सला दीनानाथा कृपावंता, अहो तुकोबारायांचे करते करविते कोण आहेत? तुमच्याशिवाय तर दुसरं कोणी नाही. असे हे तुमचे दास आहेत की ज्यांनी युगायुगांपासून तुमची सेवा करून तुम्हाला ऋणी बनवलेलं आहे. यातून उत्तीर्ण होण्यासाठी तुम्ही त्यांना मागा म्हणताय. जे काही हवं असेल ते घेण्याबद्दल तुम्ही त्यांना आग्रह धरताय खरं, पण या वेळेला भगवंता तुमची त्यांना विचारण्याची रीत जरा चुकीची ठरत आहे असं आम्हास वाटतं. आता असं रुक्मिणी आईसाहेब म्हटल्याबरोबर देवानी समोर असलेलं तोंड पाठीमागे केलं आईसाहेबाकडं आणि म्हणाले, अहो रुक्मिणी तुम्ही असं म्हणताच कशाच्या आधारावर? आईसाहेब म्हणल्या, सांगते म्हणायचा अवकाश की भगवंत मांडी घालून ऐकायला बसले की आता ह्या काय सांगतात. आणि आईसाहेबांनी सांगायला चालू केलं. म्हणले, भगवंता प्राणनाथा, अहो तुम्ही तुकोबारायांना मागा म्हटल्यावर ते मागणार नाहीत. दिलं
तरी घेणार नाहीत हे तुम्हाला आता चांगलं कळालंय, अथवा हे सगळं तुम्हाला माहिती आहे, तेव्हा भगवंता अहो आता जरा तुम्ही जरा पाठीमागचं जरा आठवा. पुंडलिक रायांना जेव्हा तुम्ही मागण्याबद्दल विचारणा केलेली होती त्यावेळेला तुम्ही पुंडलिक रायांना कशा पद्धतीनं विचारलेलं होतं हे जरा आता तुम्ही आठवा. तव ते जगन्माता म्हणे जी कृपावंता, करता करविता कोण यांचा, तुम्हा परते यासी जीवलग सोय रे, कोण आहेत दुसरे लोभापर. पुंडलिका लागोनी म्हणे पांडुरंग, सखा जीवलग तूची माझा, पितृभजनाचा झालासी अधिकारी, केली बापा यरी वैकुंठाची, माग बापा काही आवडे ते घेई, मज वाटे हृदयी घालावाची. भगवंता तुम्ही मागा म्हटलात पण त्याच्या पुढचा शब्द तुम्ही काय वापरलाय ते जरा नीट बघा. माग बापा काही आवडे ते घेई. भगवंता हे सहज तुम्ही बोलून गेलात, पण तुमच्या याच शब्दावर पुंडलिकरायांनी मागणी मागितली. मागणी आवड कशासाठी असते तर सुखासाठी ना. मग पुंडलिकराय म्हणाले माझे सुख पहावे, मागे न ते द्यावे, माझे गावी व्हावे अधिपती, नच जावे देवा माझे गावे हुनी, मागतो प्रार्थोनी हेच तुम्हा. तद्वत भगवंता अहो तुम्ही तुकोबारायांना अशा पद्धतीनं विचारा त्यांची आवड काय आहे, त्यांचं हित कशात आहे, आणि हे विचारून जर तुम्ही त्यांचं कोड जर पुरवलं तर ऋणातून उत्तीर्ण होता येईल. म्हणून यांचे हित लागे विचारावे, उचित करावे देवराया. म्हणून यांचे कोड करावे परिपूर्ण, व्हावे पै उत्तीर्ण ऋणी यांचे. आई साहेबाचं वचन ऐकल्याबरोबर भगवंताला आनंदाश्रू अनावर झाले. आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं म्हणून व्याकुळ होऊन भगवंत तुकोबारायांच्या पुढं आता आले. आणि तुकोबारायांच्या पुढं आल्यानंतर भगवंतानं आपल्या अंतकरणातला भाव मागा म्हणण्या पाठीमागची सत्यता भगवंतानं आता तुकोबारायांच्या पुढं व्यक्त करून दाखवली. मग हळूची बोले अमृतवाणी, मग हळूची बोले अमृतवाणी, माता मनोनी निज भक्ता, मुक्त होईन देवारून, यावो वरदान इच्छेच्या. मागा मनोनी निज भक्ता, मुक्त होईन देवारून, यावो वरदान. मग हळूची बोले अमृतवाणी, मग हळूची बोले अमृतवाणी, माझा मनोनी निज भक्ता, माझा मनोनी निज भक्ता, मुक्त होईना देवारून, मुक्त
बोले अमृतवाणी मागा मनोनी निज भक्ता मुक्त होईन सेवारून घ्यावो वरदान इच्छेच्या. भगवंताला कंठ दाटून आला आणि भगवंतानं आपल्या अंतकरणातला भाव तुकोबारायांच्या पुढे व्यक्त केला. म्हणाले, तुकोबाराया, अहो तुम्ही तुमच्या इच्छेने जर वरदान जर का घेतलं तरच मी या ऋणातून मुक्त होईल हो. हा तुकोबाराया, तुम्हाला काय आवडतं ते तुम्ही मला सांगा, ते तुम्हाला आता देतो. आता आवडेल तरी ते मागा, देईन सांगा जीवीचे ते. आता काय आवड विचारली? आई साहेबांनी आठवण करून दिली ना, त्यांची आवड विचारा, त्यांचं गोड पुरवा. म्हणून तुकोबाराया, तुम्हाला काय गोड वाटतं ते तुम्ही मला सांगा, ते देऊन तुमचं कोड पुरवतो. तुम्हासी जे जे वाटे गोड मागा कोड पुरते. भगवंताची अशी करुणावाणी कानावर पडल्याबरोबर तुकोबारायांना सुद्धा अश्रू अनावर झाले. बोलावं म्हटलं तर कंठ सद्गतीत झाला. आपल्या मालकाची, आपल्या स्वामीची, पंढरीरायाची अशी अवस्था अंतकरणाला सावेना. आपल्यासाठी भगवंताच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहिल्याबरोबर भगवंताला आलिंगन दिलं, चरणाला मिठी मारली आणि हात जोडून तुकोबाराय भगवंताच्या पुढे उभे राहिले आणि म्हणाले, भगवंता, पंढरीराया, अहो तुम्ही म्हणालात की तुम्हाला जे गोड वाटतं ते तुम्ही मागा. पण भगवंता, अहो तुम्हाला माहिती नाही हो, या जगात जर गोड जर काय असेल तर ते फक्त तुमचंच नाम आहे, हे तुम्हाला माहिती नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. भगवंता, तुम्हाला माहिती नाही, या जगात हा तुमचं नामच गोड आहे आणि तुमचं सगुण रूपच आम्हाला गोड वाटतं. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. पुन्हा भगवंता तुम्ही म्हणालात की आता आवडेल तरी ते मागा. आता भगवंता, आमचा आवडीचा विषय जर काय असेल तर तुमच्याशिवाय आम्हाला या जगात दुसरं काही आवडत नाही. तुमचं नाम, तुमचं रूप, तुमची चरणसेवा, याच्या व्यतिरिक्त पंढरीराया आम्हाला या जगात दुसरं काही आवडत नाही हो. भगवंता, तुम्हाला जर माझ्या बोलण्यावर, वचनावर जर विश्वास बसत नसेल तर पंढरीराया, अहो तुमचीच शपथ घेऊन तुम्हाला सांगतो की या जगात तुमच्याशिवाय आम्हाला दुसरं काही आवडत नाही. तुझी आन वाहीन गा देवराया, बहु आवडसी जीवा पासोनिया. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. मृत्यूलोकी आम्हा आवडती परी, नाही एका हरिनामे वीन. पुन्हा भगवंता तुम्ही म्हणालात, मुक्त होईन सेवारून घ्यावो वरदान इच्छेच्या. आमची इच्छा जर काय असेल तर तुमच्या सेवेच्या व्यतिरिक्त दुसरी काही आमची इच्छा नाही. युगायुगांपासून करत आलेलो आहोत, आता देखील करतोय, पण अजूनही तृप्ती होत नाही. तेव्हा पुढे आणखीन आम्हाला जन्म प्राप्त व्हावेत आणि अशीच तुमच्या चरणाची आमच्याकडून सेवा घडावी, एवढीच फक्त आता आमच्या अंतकरणात इच्छा आहे. तुका म्हणे देवा, देई चरणांची सेवा, तुझं मागणे ते देवा, आम्हा तुझी चरण सेवा. कशासाठी? तर आवडीन पुरे सेविता न सरे, पडियली धुरे सवे गाठी. न पुरे हा जन्म सुख साठिता, पुढती हे आता हेची मागो. जन्मांतरे मज तैसे देई देवा, जेने चरण सेवा घडे तुझी. किंवा पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, अनेक दर्शन विठोबाचे, हेची घडो मज जन्म जन्मांतरी, मागणे श्रीहरी नाही तुझे. आम्हाला काय गोड वाटतं, आम्हाला काय आवडतं आणि आमची काय इच्छा आहे, यावरून जर पंढरीराया तुम्ही आमचे कोड जर पुरवणार असाल तर बघा, गोड असणारं तुमचं नाम, गोड असणारं तुमचं रूप, याची गोडी चाकून तोच आमचा आवडीचा विषय झाला. आणि असा असणारा आमचा आवडीचा विषय
एवढा गोड आहे की तो जन्मोजन्मी चाखण्याची, तो प्राप्त होण्याची एवढीच फक्त आता आमच्या अंतःकरणात इच्छा आहे. आणि असा असणारा आमचा आवडीचा गोड विषय पुन्हा पुन्हा चाखण्याची इच्छा आमच्या अंतःकरणात आहे. आणि यावरून जर पंढरीराया तुम्ही आमचे कोड जर पुरवणार असाल, तसेच मगाशी तुम्हीच म्हटल्याप्रमाणे ते ऋणवय पण देखुनी अंगी मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी, भक्तांची आतनु त्यागी परिचर्या करी, मानी भक्तांचे उपकार ऋणया मनवी निरंतर, केला निर्गुणी आकार कीर्तिमुखे वर्णिता. म्हणून जया जे वासना ते पुरवितो पंढरी राना, झाला भक्ताचा अंदना ते उपकार फेडावया. हे ब्रीद जर पंढरी राया तुम्ही तुमचे पाळणार असाल तर काय करा, या हरिदासाचे घरी मज उपजवी जन्मांतरी, मनसी काही तरी मागा हेच देगा पांडुरंगा, संता लोटांगणी जाता लाज नको मनी, मनसी काही तरी मागा हेच देगा पांडुरंगा, तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचिरंगी, मनसी काही तरी मागा हेच देगा पांडुरंगा. तुका म्हणे अंगी, 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 तुका म्हणे काहीतरी मागा
काहीतरी मागा म्हणजे काहीतरी मागा म्हणजे काहीतरी मागा काय तरी मागा बस काय तरी मागा बस काय तरी मागा मनसी तारे काय मागा मनसी काय तारे मागा मनसी काय तारे मागा मनसी काय तारे मागा म्हणजे काहीतरी मागा म्हणजे काहीतरी मागा म्हणजे काहीतरी मागा म्हणजे काहीतरी मागा मनसी तारे काय मागा मनसी तारे तारे मागा मनसी तारे काय मागा तारे तारे मागा काहीतरी मागा म्हणजे काहीतरी मागा म्हणजे काहीतरी मागा म्हणजे काहीतरी मागा एकी देगा पांडुरंगा देगा पांडुरंगा म्हणजे काय तरी मागा म्हणजे काय तरी मागा म्हणजे काय तरी मागा म्हणजे काय तरी मागा याची देगा पांडुरंगा याची देगा पांडुरंगा याची देगा पांडुरंगा याची देगा पांडुरंगा म्हणजे काहीतरी मागा म्हणजे काहीतरी मागा म्हणजे काहीतरी मागा काहीतरी विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय हा विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय हा विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोला पुंडली कमलदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय बोला पुंडली कमलदार विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम. जय जय विठ्ठल जय विठ्ठल. हेची जतना करा दान धरुणी चरणाला येलोचे. हाती सेवा हेच देवा विनवणी अनेक काही नघाले भार बहु फार साखळे. घ्यावे माझे हाती सेवा हेच देवा विनवणी तुका तुमचा म्हणवे दास त्याची आस पुरवावी. यावी माझी हाती सेवा हेच देवा विनवणी. ज्ञानदेव तुका